आवडलं यांचा धमाल आणि इकडे बघा धमाल. वाव. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पार्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललोय केळवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. या ठिकाणी नवला देवी मंदिरामध्ये त्यांचा जत्रोत्सव आहे. तर आता आपण देवदिवाळीला असतो ही जत्रा. तर देवदिवाळीच्या रात्री आपण चाललोय त्या ठिकाणी जत्रा बघायला, कशा प्रकारे देवदिवाळीची जत्रा साजरी होते. ते आता आपण चाललोय केळवलीला आणि त्या ठिकाणी जाऊन आपण पाहूया कशा प्रकारे जत्रा भरली होती. आणि खूप मोठी जत्रा असते, त्यामुळे या जत्रेचा आपण आनंद घेऊया. आम्ही आता पोहोचलोय केळवलीला आणि बघा इथूनच जत्रा चालू आहे आणि खूप लांबून रस्ता आहे, म्हणजे खूप मोठा रस्ता आहे आणि खरी जत्रा तिकडे आहे. बघा समोर मंदिर बघतोय आपण आणि तिकडे पूर्णपणे खूप मोठी जत्रा आहे. पुढेपर्यंत जत्रा दिसते आणि गर्दी आता वाढते, रात्र होते तशी. तर आता आपण जत्रेमध्ये जाऊया आणि पहिलं देवीचं दर्शन घेऊया, नंतर आपण जत्रेमध्ये जाऊया. चला. आणि आज सुद्धा माझ्यावर गुरु पातडे आलेले आहेत. तर आता आम्ही जत्रेमध्ये जातोय आणि हे बघा इकडून काही लोक मेन गेट तिकडे आहे, पण आम्ही मध्येच पार्किंग केल्यामुळे मधूनच घुसलोय. खूप मोठी जत्रा आहे. तिकडून चालू केलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता आपण पहिलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर जत्रा फिरूया. मंदिराकडे चाललोय आता. बरोबर इथून बघा मंदिर कसलं अप्रतिम सजवलंय बघा, सुंदर. तर आता आपण मंदिरात जाऊया दर्शनासाठी. आणि इकडे ऑर्केस्ट्रा चालू होणार आहे थोडं. इकडे गरम गरम मके. आता आपण आहोत नवला देवी मंदिराकडे. सुंदर सजवलंय मंदिर. मी कधीपासून म्हणतो इथं मीटिंगला बसलो सुंदर मंदिर आहे, एकदम मस्त परिसर आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या बाजूला बघा परसबंदी आहे, प्रॉपर चिरेबंदी परसबंदी आहे. सुंदर. सुंदर सजवले मंदिर, खरोखर अप्रतिम लाइटिंग आहे, जबरदस्त. आवडलं मला. आणि कौलारू मंदिर असल्यामुळे एक वेगळंच लुक आहे मंदिराला. हे बघा मंदिर परिसर किती जुना आहे ना, ते याच्यावरून कळतं. हे विरगळ बघा, एकदम पुरातन विरगळ आहे आणि असे छोटे छोटे विरगळे आजूबाजूला आहे सर्व ठिकाणी. सुंदर, लय भारी ना, कडाक.
अशा प्रकारे हे पुरातन देवालय आहे नवला देवी. सुंदर मंदिर आहे खरोखर आणि जुन्या पद्धतीचं आहे अजून, त्यामुळे सुंदर वाटतं बघायला. आणि लाइटिंग सुद्धा अप्रतिम केले, पूर्ण परिसरच सुंदर आहे. आणि अशा विरगळी बघायचं ना की आपल्याला आपला इतिहास जाणवतो, म्हणजे कोकणचा इतिहास किती समृद्ध आहे ते कळतं. खूप जुनी विरगळी आहे. आणि इकडे मागे सुद्धा सुंदर परिसर आहे. आजूबाजूला मस्त देवराई आहे. आता रात्रीच्या अंधारामुळे तेवढं कळत नाही, पण मस्त झाड आहेत, मोठमोठी झाड आहेत तिकडे, सुंदर अप्रतिम. तर अशा प्रकारे पूर्ण परिसर आहे इकडे. छोट्या छोट्या विरगळी आहेत सगळ्या इकडे. इथे पण एक पुढे एक पण आहे, हे बघा. सुंदर मंदिर आहे आणि पुरातन असल्यामुळे अप्रतिमच वाटते, अप्रतिम लुक आहे. मस्त बरोबर, अप्रतिम सजवले मंदिर, सुंदर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे मान्यवरांचं, जोरदार टाळ्यांनी स्वागत. तर आता आपण जत्रेत आनंद घेऊया. परिसरातील सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींचं हे बघा, आता समोर ना ऑर्केस्ट्रा चालू झालाय आणि ऑर्केस्ट्रासाठी तुफान गर्दी इकडे. आपली आपण थोडी ऑर्केस्ट्राची झलक बघूया. नवला देवी यात्रा आनंदाने आणि चैतन्यपूर्णाच्या वातावरणाने सुरू आहे. चालवलेल्या भिंती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, ज्या धर्तीवर होते गणपतीची आरती, धन्य ती भारतीय संस्कृती, प्रथम पूजावा गणपती. ऑर्केस्ट्रा चालू आहे. एवढा स्लो. अशा प्रकारे मनोरंजनात्मक खेळ सुद्धा आहे तिकडे. आकाश पाळणं सुद्धा आहे बघा. अशा प्रकारे ही केळवली जत्रा बघतोय आपण. आणि बघा मस्त जत्रा भरली आणि जत्रेला लांबून लांबून लोक आलेले आहेत. याला ओळखता बघा, गगनगिरी वडापाव आलो. तिट्यावर तो गगनगिरी वडापाव आलो. केळवल्याच्या जत्रेत कायमचा गिराय आणि नेहमीचा गिराय. माझा पण चॅनल सबस्क्राईब करा. हा, आणि गुरुचा हे काय नाव ठेवलं? ब्लॉग गुरु. व्लॉग गुरु. कदाचित नाव थोडा बदलू शकता अजून, कारण व्लॉग गुरु भरपूर झाले आहेत, पण सध्या व्लॉग गुरु हा तुम्ही सबस्क्राईब करा. हा, ब्लॉग गुरु. व्लॉग गुरु. हा, हळूहळू मी चालू केलंय. आता विलो ऑटोमॅटिक गेलो तो. अशा प्रकारे केळवली जत्रेत इकडे ऑर्केस्ट्रावाले पेटले आहेत एकदम. चला पेटलेला ऑर्केस्ट्रा बघायला चला. अरे लय भारी, ऑर्केस्ट्रावाले खरोखर पेटले ते बघा. बघा जरा मजा. जत्रेची मजा गाडी मामा पण घेते.
ऑर्केस्ट्रा. इकडे ऑर्केस्ट्रावाले यांचा धमाल आणि इकडे बघा धमाल. वाव. क्योंकि वो प्यार भरी बातें करने के लिए आपसे आएगी, अपने नखरे अपने अदाई दिखाएगी, आपके दिलों पर राज करेगी. जब वो राज करती है तो एक जबरदस्त तहलका मच जाता है. दोस्तों वो इंस्टाग्राम फेम है, उसका नाम है काजल पाटिल नंबर 944. इंस्टाग्राम खोलिए और उसकी अदा देखिए. अब वो यहाँ पर आ रही है जिसका नाम है वंस मोर क्वीन काजल. जोरदार तालियों से आपका दिल लुभाने के लिए आ रही है. जोरदार तालियों से स्वागत कीजिए. जो आती है अपने दिलों पर राज करती है. सज्ज राहायचं आहे. कलमी आंब्याला मोहर सुटलाय नवा, कलमी आंब्याला मोहर सुटलाय नवा. जिकडं तिकडं त्या म्हणतात आजची हाय हवा. काय म्हणतात? जिकडं तिकडं